टुर्नामेंट आहे म्हणून मी खेळालो. एक मग बोल जो बाहेरच्या गावात जाऊन दुसऱ्या टीममध्ये खेळतो, मी माझ्याच गावातल्या टीममध्ये खेळतोय, माझ्या तालुक्यासाठी खेळतोय आणि मला त्याच्यामध्ये आयकॉन असल्याचा काही गर्व नाही. मी एक तुमच्यासारखा लोकल खेळाडू आहे, त्या पद्धतीनेच मला ट्रीट करा आणि त्या पद्धतीनेच माझ्याशी वागा. कारण मला वाटतं की मी तुमच्यासोबत राहून तुम्हाला काहीतरी चार गोष्टी शिकवू शकतो, तुमच्यातील चार प्लेयर चांगले घडवू शकतो आणि त्याचा तुम्ही सुद्धा थोडासा विचार करून चांगलं क्रिकेट खेळा आणि ज्या असोसिएशन आहेत त्यांना सपोर्ट करा. नक्कीच त्यातून काहीतरी आपल्याला पुढे फायदा होऊ शकतो. थँक्यू. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन, एकनिष्ठ 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन, नाद निराळ 32 शिराळ ही टॅगलाईन देखील आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने भरपूर मेहनत 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झाली. असोसिएशन बद्दल काय बोला? नक्कीच असोसिएशन बद्दल बोलण्याचं कारण म्हणजे आता वारंवार बोलण्याचं कारण 5 वर्षाचं क्रिकेट आपल्या तालुक्यातून येऊन एवढ्या मोठ्या सिटीमध्ये एवढ्या मोठ्या आयोजनात नियोजनात उभारणं मग खूप मोठी गोष्ट आहे. बोललं जातं खूप मोठ्या छोट्या गोष्टी चुका काढल्या जातात, पण नाण्याला दोन बाजू असतात. तसंच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, चांगलं पण बोलणारी खरं पण बोलणारी. तरीसुद्धा 5 वर्ष अखंडपणे ही टुर्नामेंट चालू करतोय, चांगल्या पद्धतीनं चालू करतोय, कोणाचे उणे दुणे न ठेवता. पण मला असं वाटतंय ही टुर्नामेंटला आम्ही पण चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करू, काही लागला तर नक्कीच. आणि मला वाटतं यावर्षी मानसिंग भाऊनी पुरस्कृत केले. येथून पुढे सुद्धा आपल्याला असे स्पॉन्सर येत राहतील. थोडंसं सगळ्यांनी एकजुटीनं राहा, प्रत्येकाला सपोर्ट करा, त्यावेळेसच याचा आपल्याला एक रोपटं लावतो वटवृक्ष होतो. त्या पद्धतीनं या आपल्या रोपट्याचा वटवृक्ष जायला सुरू झालेला आहे, तर त्या वटवृक्षाला पाणी घालायचं काम करा. नक्कीच त्याच्या खालचे दगड काढून तो कसा वाढेल याच्याकडे न लक्ष देता त्याला पाणी घालून तो वाढेल कसा ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि ज्यांनी उभा केला त्या लोकांचा आभार मानून त्या माणसाला लोकांना सपोर्ट करा. त्यावेळेस नक्कीच आपल्या या शिराळ प्रीमियर लीगचं नाव नक्कीच NMPL सारख्या टुर्नामेंटच्या वरती कसं जाईल याच्याकडे लक्ष द्या आणि 100% वर्ष मला खात्री आहे की 100% वरती जाईल ते. थँक्यू. तेच धन्यवाद. हे होते विजय पावले सर. जाऊया ना शैलेश सरांकडे. ग्रेट थॉट, पॉझिटिव्ह माइंड. विजय सर, यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आपला दिवाना आहे. कारण की ज्या पद्धतीने आम्ही पाहिलं ना, तुम्ही ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, मात्र या कार्याच्या मागे पडद्या आड आपण पाहतोय आता मात्र या स्पर्धेमध्ये सातत्याने 5 वर्ष ज्या व्यक्तिमत्वाने ही लीड केलेली स्पर्धा आहे ते आमचे अध्यक्ष पहा आजही मागच्या बाजूला आहेत, त्यांच्याकडे कॅमेरा फोकस करा. पहा हा व्यक्तिमत्व आहे. नक्कीच या संदीप सर या ठिकाणी पहा मागे उभे राहिलेत, मात्र स्पर्धा आमची पुढे गेली पाहिजे यासाठी मात्र प्रयत्न केलेत. आपण पिच कडे जाणार आहोत. आज मात्र शॉर्ट नोटीस सर, फक्त 3 दिवसामध्ये ही विकेट बनवलेली आहे. पहा या मात्र संपूर्ण टीम आहे, त्या टीमचं आम्ही कौतुक करू. मात्र आपण जाऊया पिचकडे, जिथे मात्र ही विकेट कशी खेळेल, पाटा विकेट आहे की बॉलिंगसाठी काय आहे, एक्सपर्ट आपल्या समोर जॉईंट आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील खेळ रंगवलाय. त्यांच्या समोर आपण या 32 शिराळा प्रीमियर लीग 5व्या पर्वाचं खऱ्या अर्थाने विकेटचं महत्व काय आहे हे लगेच क्षणार्धामध्ये पाहूया. या सर, कशा पद्धतीने सरफस पाहायला मिळतोय तुम्हाला, काय तुमच्या माइंडमध्ये थॉट आहेत, कशा पद्धतीने ही विकेट खेळेल? एक तर नक्कीच एक ओली विकेट बघितली जाते, पाटा असते. जी पाटा विकेट आहे ती मला वाटते बॅटिंगसाठी सफिशियंट असते, तर ही मला वाटते बॅटिंग बॉलिंगसाठी दोघांनाही यूजफुल आहे. कारण ॲज अ मी बॉलर विचार केला तर मी चांगले चेंडू टाकले तर नक्कीच मी बॅट्समनला थोडासा त्रास देऊ शकतो. तुम्ही फुलटॉस चेंडू टाकले तर बॅट्समन तुम्हाला नक्कीच त्रास देईल. तर तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी कराल तर 100% तुमच्या फेवरमध्ये जाईल. कारण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, विकेट पाटा असली तर 100% बॉलसाठी घातक असते, बॅट्समनसाठी सफिशियंट असते. पण अशा विकेटवर आम्ही खेळत असतो ज्यावेळेस पाटा विकेटवर, त्यावेळेस जास्त करून वाचण्याचा प्रयत्न करतो. कारण 4 ओव्हर आहेत, त्यामुळे जास्त तुम्ही वाचण्याचा प्रयत्न कराल तेवढा जास्त तुमच्या बॉलिंगचा प्रभाव बॅट्समनवरती पडेल. मला वाटतं या विकेटवरती तुम्ही थोडासा दोन्ही बाजूनी विचार केला तर चालू शकतो. कारण ही विकेट अशी आहे, तुम्ही खराब चेंडूला तुम्हाला खराबच फटके बसणार आहेत, चांगल्या चेंडूला तुम्ही सम्मानच द्यावा लागेल. कीच पाटा विकेट पाहायला मिळतोय सर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं कुठेही क्रॅक नाही आहे, म्हणजे गोलंदाजांसाठी थोडंसं गर्दनकाळ ठरेल आणि स्कोर बराचसा मोठा पाहायला मिळेल.
बत्तीस शिराळा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आम्ही पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनला फोकस करायला सांगेन जिथे पहा तुम्ही थोडेसे पाहिलं ना तर या मैदानाच्या आतमध्ये थोडासा अनथॉडक बाउन्स म्हणजे गोलंदाजांसाठी देखील या ठिकाणी नंदनवन राहणार आहे. फलंदाजांसाठी मात्र एक चांगली संधी आहे. गोलंदाजांसाठी म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू जोपासण्याचा कार्य या ठिकाणी आमच्या कुरेट घेतलंय. येस आपण पूर्ण मैदानाचा हा लेखाजोखा पाहिलोय. नक्कीच आपण पाहतोय पिच रिपोर्टिंग सकाळच्या सत्रामध्ये महत्वाचा क्षण आहे मित्रांनो. याच विकेटवरती सातत्याने 3 दिवस ही स्पर्धा रंगवली जाईल आणि हा थरार आपल्याला पाहायला मिळेल. काहीच वेळामध्ये मान्यवर देखील उपस्थित होतील आणि मी संपूर्ण टीम आणि संपूर्ण सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्या की ही स्पर्धा 3 दिवसाची आहे. 3 दिवसामध्ये विजय सर हे विकेट जे आहे ना ते नक्कीच रूप बदलणार आहे. 100% रूप बदलेल. विकेटवरती जो अनइवन बाउन्स आहे ना तो पण 100% बघायला मिळेल. विकेटवरती थोडेसे जे स्पॉट्स आहेत ते थोडेसे बॉलिंगला बॉलिंगसाठी थोडेसे युजफुल आहेत कारण त्याच्यामध्ये बॉल पडला तर बाउन्स होईल, कट होईल, त्यामुळे थोडासा तो बॅट्समनसाठी तुमच्याकडे असलेली स्ट्रेंथ म्हणजे गोलंदाजीमध्ये करत असताना तुम्ही इन कटर, आउट कटर त्याचबरोबर स्लोवर पद्धतीचे बॉल हाताळले तर नक्कीच या ठिकाणी आपण सर पाहिलं ना तर गोलंदाजांसाठी देखील पूरक विकेट आहे. फलंदाजांसाठी तर नंदनवनच आहे, हा विकेट दिसतोय मात्र तरी देखील गोलंदाजांसाठी देखील आहे याच्यामध्ये काय. ज्या पद्धतीने मी बोललो जे स्पॉट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या हातातली जी कला आहे ती 100% याच्यावर तुम्ही दाखवली तर स्पॉट्सची सुद्धा गरज नाही पडणार. तुमचे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, स्लोवर्स असतील किंवा यॉर्कर्स सुद्धा या विकेटला कारण 6 पण थोडेसे छोटे असल्यामुळे थोडं यॉर्कर्स पण थोडे युजफुल असतील तर त्याचा सुद्धा विचार करून बॉलरनी बॉलिंग टाकायला पाहिजे. बाकी बॅटिंगसाठी तर जास्त काय बोलण्याची गरज नाही. तुम्ही बघताच 12 विकेट आहे त्यामुळे थोडासा बॅट्समनला थोडासा त्याचा फायदा. येस बॅट्समनला फायदा होईल नक्कीच. हा होता पिच रिपोर्टिंग आजच्या दिवसामधला. विशेष करून आम्ही आभार मानू सर आपण या ठिकाणी सकाळी पिच रिपोर्टिंग मध्ये वेळ दिलात. एक ग्रेट नॉक आपल्या माध्यमातून आणि खेळाडू मध्ये माहिती मिळते आपल्यापर्यंत आणि जसं तुम्ही मार्गदर्शन करण्याचा एक आकस आखलाय ना खऱ्या अर्थाने ग्रेट आहात सर. आणि अशाच पद्धतीने एखादा माणूस छोटा नाही तर मोठा का होतो तर आपल्या दिलेला अनुभव आहे अनुभवातून शेअर करतो आणि तो मोठा होत असतो. म्हणजेच एक शिष्य आणि गुरुचं नातं इथून पुढे मात्र संपूर्ण 32 शिराळामध्ये आपल्या समेत जोडलं जाईल. नक्कीच सर थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रामध्ये वेळ दिले अध्यक्षांना देखील मी विनंती करेन की आपण देखील जाऊया जिथे काहीच वेळामध्ये आपले मान्यवर उपस्थित होतील आणि आपण लगेचच जाणार आहोत. नक्कीच पिच रिपोर्टिंग झालंय आता मात्र जाणार आहोत मान्यवरांच्या दिशेने आणि तदनंतर मात्र या सोहळ्याला खरी रंगत येणार आहे. नक्कीच आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. येस थँक्यू. चला सर्वांना निवेदन आहे संपूर्ण टीम्स मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येतील याची नोंद घ्या. संपूर्ण टीम्स काहीच वेळामध्ये मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या सानिध्यामध्ये या 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व 5वा मध्ये आपण शिरकत करणार आहोत. राहुल सर स्पर्धा लाख मोलाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे. खेळाडूला मात्र नवसंजीवनी देणारी स्पर्धा म्हणजेच 32 शिराळा प्रीमियर लीग. हॅलो हॅलो. चला सर्व खेळाडू आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सर्व खेळाडू सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
64 कला व 14 विद्येंचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजाभवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी जात धर्म पंथ एक जाणतो मराठी एवढा जगात माय मानतो मराठी शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबईची ओळख संपूर्ण भारतभर आपण पाहतोय आणि आज नवी मुंबई शहराच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणजे क्रिकेटची असलेली पंढरी भूमिपुत्र मैदान कोपर खेळणे आज याच मैदानामध्ये सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील अभिमानाची सन्मानाची भवितव्याची स्पर्धा म्हणजे 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचे प्रणेते मान्य श्री कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये 12 संघांचा थरार आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी काही क्षणामध्ये तुम्हा सर्वांचे लाडके सांगली जिल्ह्यातील युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल. आंतरी मांगरूळ इकडे कोण खेळते शंकरदादा सर्व प्लेयरनी स्टेजजवळ यायचं आहे लगेच. चला सर्व टीम्स आम्ही नामोल्लेख करतोय लगेचच संपूर्ण टीम्स आपल्या संपूर्ण स्क्वॉड समेत उपस्थित होतील. विशेष करून स्पर्धेमध्ये शिरकत करत असताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे संपूर्ण लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आम्ही निवेदन करू. चला लगेचच या शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स धामवडे श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि त्याचबरोबर चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द त्याचबरोबर श्री साईदत्त वॉरियर्स रांजणवाडी आर्यन 11 शेडगेवाडी या तमाम संघांना आम्ही निवेदन करतो की आपली संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येईल. SD लायन्स त्याचबरोबर मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान रायझिंग स्टार 3694 MV टायगर्स आणि दादा बॉईज या ऑल टीम्स मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. संपूर्ण व्यासपीठाच्या दिशेने अध्यक्ष त्याचबरोबर संस्थापक आपल्या या ठिकाणी वाट पाहत आहेत. चला लगेचच या एका लाईनअपमध्ये संपूर्ण टीम्स हा फायनल कॉल आहे आपल्यासाठी. चला संपूर्ण टीम्स माझा आवाज पोहोचतो की नाही आपल्यापर्यंत. आता मात्र आपण अंतिम टप्प्यामध्ये जातोय जिथे सुरुवातीचाच हा सोहळा आपण रंगवणार आहोत. चला या सर्व टीम्स एका लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे. हा फायनल कॉल आहे आपल्यासाठी याची नोंद घ्या. संपूर्ण टीम आम्ही संपूर्ण टीम्सची या ठिकाणी नावं घेतली आहेत. अरुणदादा मोहिते शंकरदादा स्पोर्ट्स दादा बॉईज किरण सावंत संपूर्ण टीम. चला या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जे एका लाईनअपमध्ये राहायचं आहे. एक 32 शिराळा म्हटलं तर खऱ्या अर्थाने जिथे आपण पाहतो ना काटेकोर पद्धतीने नियमावली फॉलो करणारं असोसिएशन या आपण नियमाप्रमाणे जाणार आहोत. चला संपूर्ण टीम लाईनअपमध्ये यायचं आहे. बराचसा वेळ झालाय एका लाईनअपमध्ये. यस या ठिकाणी एक संघ आमच्यापर्यंत पोहोचलाय. नक्कीच आपण पाहतोय संघाचं नाव आहे साईदत्त वॉरियर्स. ग्रेट पहा एका लाईनअपमध्ये साईदत्त वॉरियर्स हा संघ या ठिकाणी पोहोचलाय. यस तदनंतर मात्र अरुणदादा मोहिते. यस चला एक एक टीम्स. यस अध्यक्ष महोदय आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ना त्याचं अनावरण झालेलं आहे. मात्र आता उत्सुकता लागली आहे त्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॉफीचं अनावरण म्हणजे कशी असेल ही दुसरी तिसरी आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी याची देखील उत्कंठा. तदनंतर मात्र दुसरा संघ आपल्या समेत या ठिकाणी नोंद घेतोय. संघाचं नाव आहे SD लायन्स. हा संघ आपल्या समेत जॉईन झालाय. चला 3 संघ या ठिकाणी उपलब्ध झालेत. अजून पुढील संघ लगेचच या. पुन्हा एकदा निवेदन आहे या बाजूला दुसरा संघ येतोय. चला लगेचच लाईनअप लावून घेऊया. काहीच वेळामध्ये मान्यवर उपस्थित होतील.
की थोडंसं लांब लांब राहायचं आहे खेळाडूंनी, की ड्रोनच्या साह्याने दृश्य टिपली जाणार आहेत. त्यासाठी तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा देखील आहे. रेड अँड ब्लू, रेड अँड ब्लू थोडंसं लांब लांब उभं राहायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. पहा व्यासपीठावरती ज्या व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे, जबरदस्त असं व्यक्तिमत्व, शिराळा वाळवा मतदारसंघाचे युवा नेता, खऱ्या अर्थाने विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, सन्माननीय श्री विराजभाई नाईक यांचं या व्यासपीठावरती ग्रँड एंट्री, एक डायनामिक पर्सनॅलिटी आपण पाहतोय, यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. प्लीज वेलकम सर. आपल्या येण्याने या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढली आहे, तुतारीच्या नादाने. त्याचबरोबर पहा इथे एक वेगळी शैली, महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा या 32 शिराळकरांचा हा थाट पाहायला मिळाला आहे. प्लीज ग्रँड एंट्री झाली आहे. मान्यवरांना मी निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वरती चढूया आणि थोडंसं सांभाळून घ्यायचं आहे. यस, साहेबांना मी निवेदन करतो की साहेब या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहा, सोबतीने साथ देऊ, साथीने साथ देऊ, आभाळ बांधायला दोर देऊ. आभाळ बांधायचं आहे आणि ते बांधण्यासाठी मात्र दोर दिलाय. पहा इथे ग्रँड एंट्री झाली आहे ज्या व्यक्तिमत्वाची, सकाळच्या सत्रापासून मात्र ज्यांच्या वाट पाहिली गेली होती आतुरतेने, ते मात्र या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. शिराळा वाळवा मतदारसंघाचे युवा नेते आणि साहेबांच्याच शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला जातोय. यस, या पहा या ठिकाणी विशेष करून मान्यवर उपस्थित राहिलेत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धर्मवीर संभाजी महाराज की. पहा इथे नाद घुमलाय. 32 शिराळा प्रीमियर लीगचा हा खऱ्या अर्थाने थरार रंगताना पाहायला मिळालाय. या साहेबांना मी निवेदन करेन, सन्माननीय विराजभाई नाईक यांच्याच सानिध्यामध्ये ही स्पर्धा रंगली जाणार आहे. मी निवेदन करेन राहुल सर, आपण देखील माझ्या समेत जॉईंट व्हा. यस, पहा इथे ग्रँड एंट्री झाली आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एका डायनामिक पर्सनॅलिटीसाठी, ज्यांनी मात्र ही स्पर्धा रंगवली आहे, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. सन्माननीय मानसिंग भाऊ नाईक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला रंगवताना पाहायला मिळाली आहे. पहा या व्यासपीठावरती काय दिमागदार सोहळा इथे पाहायला मिळाला, जिथे ओम साई MTCच्या माध्यमातून हे लाईव्ह पाहायला मिळालाय. या व्यासपीठावरती आलेली ही ग्रँड एंट्री, टाळ्यांचा गजर हा वाजत राहिला पाहिजे, टाळ्या थांबल्या राहिल्या नाही पाहिजेत. पहा इथे सकाळच्या सत्रामध्ये अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय विराजभाई आगमन झालेलं आहे. राहुल सर माझ्यापर्यंत पोहोचा. यस, ही स्पर्धा आपल्या सानिध्यामध्ये आपण घेऊन जातोय. सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली आहे. पहा, असं म्हटलं जातं ना की प्रत्येक क्षण हा असतो. थोडासा आवाज लक्ष द्या.
तर चला सर्व संघ मालक आपण देखील यायचं आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तुम्हा सर्वांचे लाडके यूथ आयकॉन ऑफ 32 शिराळा आदरणीय विराजदादा नाईक साहेब, त्यांच्या समेत संपूर्ण मान्यवर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ही जिथे साहेबांचा फोटो आपल्याला पाहायला मिळालाय, म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचणार व्यक्तिमत्व म्हणजे घराचा इतिहास आपण पाहिला. या चर्चा होईल, थोडस लक्ष द्या, याची नोंद घ्या. पहा हा सोहळा पूर्ण नाईक परिवार हॅलो विशेष करून ही स्पर्धा आपण पाहतोय जिथे प्रामुख्याने चर्चा रंगवली गेली आहे. संपूर्ण नाईक परिवार आणि विराटभाई नाईक सकाळमध्ये या हॅलो यस विराज सर यस पाहायला मिळालेत. विराज सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत, वेळात वेळ काढून आले. असं म्हटलं तर की आयुष्यामध्ये सर्वात महागडी गोष्ट कोणती, तर ती आहे वेळ. आणि वेळ या ठिकाणी दिलाय साहेबांनी. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा सकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व. यस सर. क्रिकेटचे असलेले देवता खेळपट्टी आणि यशांचं पूजन तुम्हा सर्वांचे लाडके राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष, युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व आणि युवकांचा तारणहार म्हणून देखील ज्यांच्याकडे सातत्याने सांगली जिल्ह्यामध्ये पाहिले जातं ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाहून या स्पर्धेचा उद्घाटन या सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. बोला गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर या स्पर्धेचे विशेष करून संस्थापक विशालभाई नायकवडी यांना देखील निवेदन करीन, आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते मांगल्याचं श्रीफळ या ठिकाणी फोडून या स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जातोय. काय ग्रेट इव्हेंट आहे सर. स्पर्धा परंपरेची, जी परंपरा सातत्याने 5व्या पर्वामध्ये जाते. पहा जिथे आपण पाहिलंय सातत्याने या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलंय की 5 पर्व घेऊन जाणारा एक दाशिंग अध्यक्ष म्हणून ज्याच्याकडे पाहिलं ते संदीप बबलू पाटील यांना मी निवेदन करेन. साहेब आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवा. सांगली जिल्ह्याचं नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये उंचावणारा खेळाडू म्हणजे विजयजी पावले सर आणि त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाहिलं गेलं. हे प्रेम आहे 32 शिराळा तालुक्याचं, कारण सातत्याने 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक युवा खेळाडूला एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. आज प्रत्येक गावातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घटकांना एकत्रित करून ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने उद्यास आणली गेली आणि 5व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तोच जल्लोष आणि तोच उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस या ठिकाणी सर्वप्रथम केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन यस विराज सर आपल्या सभेत जॉईंट होतील आणि त्यांचं शुभ हस्ते या 5व्या लीगचा पहा इथे ब्लेझर दिलाय. पहा सर परिवाराची आहे. इंटरनॅशनल लेवलला क्रिकेट गेलं पाहिजे. आमचा खेळाडू आज इंटरनॅशनल मध्ये देखील खेळतोय. अभिमान आहे आम्हाला. 32 केलाय या स्पर्धेमध्ये. पहा हे 2 संघ आणि या 2 संघांचे हे खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतील. पहा मित्रांनो हा क्षण पहा. या क्षणासाठी साहेबांनी या कॉलर नीट केले. पहा म्हणजे आमच्या शिराळ्यातील तालुक्यातील प्रत्येक व्यक्तिमत्व आणि हे नाईक परिवार का पोहोचलाय म्हणजे ओळीमध्ये उभा राहणारा तो खेळाडू आणि तो ग्रामस्थ त्याच्यापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू हे सांगणार या ठिकाणी आलात. खऱ्या अर्थाने आम्ही टॉस करतोय 2 संघांमध्ये. जे 2 संघ आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील आपण पाहतोय रांजणवाडी साई दत्त वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे आर्यन 11 शेडगेवाडी. 12 संघ लढतील. 2 आपल्याला पाहायला मिळाले. साहेब हॅलो स्पर्धेमध्ये आपण शिरकत करतोय. या ठिकाणी टॉस केला जाईल साहेबांच्याच शुभ हस्ते. युवा नेतृत्व आहे. युवा नेतृत्वांच्याच माध्यमातून यस यस या प्रिन्स सर कुठे आहात आपण देखील या.
ही स्पर्धा साहेब आम्ही विशेष करून सातत्याने 5व्या पर्वामध्ये शिरकत करतोय. आतापर्यंत असा इतिहास राहिलेला आहे की 5 पर्व आणि एकच अध्यक्ष, हा या इतिहास राहिलेला आहे. मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही जातोय. ह्या वर्षी नियोजन थोडंसं आचारसंहितेमुळे आम्हाला एवढं ताकदीने करायचं होतं तेवढ्याने करता आलं नाही. मात्र पुढच्या वर्षी याच्यापेक्षा ग्रँड इव्हेंट यामध्ये दुमत नाही आहे. साहेबांसमोर नायकांकडे ज्यांच्या समेत आपण टॉस करणार आहोत. यस, साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि कॉलिंग कोण करेल, काटा आणि छापा असा कॉल द्यायचा आहे. हेड इज कॉल आणि टेल. टॉस जिंक रक्षण घेऊ, कारण की पहिलीच मॅच आहे. विकेटचा पण थोडासा अंदाज येईल आम्हाला आणि सर्व प्लेयरना पण खेळता येईल व्यवस्थित. आज एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालाय. 32 शिराय लीगच्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये एक मोठा दैदिप्यमान सोहळा आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. एकंदरीत या स्पर्धेविषयी काय बोलाल आणि 32 शिराय स्पोर्ट्स असोसिएशन बद्दल काय बोलाल? प्रथमतः मी विराज भाऊंचं आभार मानेल. त्यानंतर विशाल भाऊ असेल, बबलू पाटील, सुनील पाटील या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि या तालुक्यातील सर्व खेळाडूंना हा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. त्यामुळे सर्वांना आपलं कौशल्य दाखवता येईल बस, बाकी आणि यातून आणखून प्रेर घडतील. आज या स्पर्धेचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष अनेक नवनवीन संकल्पना या ठिकाणी साकारल्या गेल्या. आज एक कोट देखील तुम्हाला दिलाय. आज कॅप्टन म्हणून आज कशा प्रकारचा आनंद होतोय? आनंद तर खूप होतोय, कारण की प्रथमतः एवढा मोठा स्टेज, नंतर NMPL नंतर हेच टुर्नामेंट मोठा आहे. त्यामुळे खेळताना पण खूप भारी वाटेल. टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? स्पर्धेविषयी काय बोलाल आणि असोसिएशन बद्दल काय बोलाल? कारण मेहनत घेतली गेली आणि 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते. असोसिएशनची एक टॅगलाईन आहे, एकनिष्ठ 32 शिराळ स्पोर्ट्स असोसिएशन, नाद निराळा 32 शिराळ. असोसिएशन तर खूप सुंदर आहे आणि जे पदाधिकारी आहेत ते पण खूप छान आहेत. ते प्लॅटफॉर्म तयार करून देतात, ते खूप छान आहे न्यू प्लेअरसाठी. येस, थँक्यू. तर जाऊया, सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या दिशेने प्रस्थान करा. धन्यवाद. धन्यवाद दोन्ही संघ नायकांना. आणि त्याचबरोबर संघाबरोबर ओळख पिरियड होईल. साहेबांसमेत संपूर्ण टीम या ठिकाणी हात मिळवून होईल आणि तदनंतर मात्र या 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये शिरकत करेल. ते खेळाडूचं या ठिकाणी इंट्रोडक्शन केलं जातंय. पहा, हे व्यक्तिमत्व आहे ना, व्यक्तिमत्व प्रत्येक खेळाडू पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस राहिलाय. युवा नेतृत्व, युवा कसे असावे, युवा आमच्या 32 शिराळा करांसारखे असावेत. पहा, इथे या संपूर्ण टीम बरोबर फोटो सेशन केलं जात आहे. पहा, काळजात जपून ठेवावा ना तो क्षण या ठिकाणी पाहायला मिळालाय. प्रत्येक खेळाडूला प्राऊड मोमेंट आपल्याला पाहायला मिळालाय. यस, पहा, विराज सरांच्या समेत हा संघ मालक आणि त्याचबरोबर संपूर्ण टीम. ग्रेट नॉक. पहा, इंट्रोडक्शन करणार आहोत. पूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या फोटो या ठिकाणी देखील घेतलं जाईल. एक जबरदस्त प्रवास आणि या प्रवासाचे आपण साक्षीदार. पहा, जिथे विराजभाई नाईक आणि त्यांच्याच आपण ही स्पर्धा पाहतोय. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, डॅशिंग, डायनामिक. विशेष करून आम्ही साहेब या ठिकाणी विशेष करून एका व्यक्तिमत्वाचा आमचे सचिन चव्हाण. यस, पहा साहेब, या अशा व्यक्तिमत्वामुळे तर खऱ्या अर्थाने स्पर्धेला 4 चांद लागतात आणि सचिन चव्हाण साहेबांसारखं व्यक्तिमत्व आपल्या साथीला उभं आहे, याचा आम्हाला गर्व आहे. यस सचिन सर, आपण देखील या मागच्या बाजूला थांबू नका. नक्कीच खेळाडूंना आपण पुढे घेऊन जात आहात. आपला देखील नामोल्लेख या ठिकाणी आम्ही करतो आहोत. यस, या ठिकाणी पहा, प्रत्येक खेळाडू साहेब या ठिकाणी एकनिष्ठ होत आहेत. होऊ नये, जिथे साहेबांच्या माध्यमातून शैक्षणिक असो, सामाजिक कार्यक्रम असो, तिथे युवांना पुढे घेऊन जाण्याचा एक मोठा मानस त्यांचा राहिला आहे. यस, साहेबांना मी निवेदन करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाऊया. तिथे मात्र पुढील कार्यक्रम आपण पाहणार आहोत, जिथे मान्यवर आले त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान आपण करणार आहोत.
पहा साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. समोरच्या ठिकाणी उभा राहायचंय. संपूर्ण टीम्स साहेब आपल्यापर्यंत येत आहेत आणि आपली भेट घेत आहेत, कारण की हा सोहळा अविस्मरणीय आहे. पहा साहेबांची एक ग्रँड एंट्री आणि प्रत्येक खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा ध्यास हा आम्हाला पाहायला मिळालाय. पहा प्रत्येक खेळाडू लगेचच आपण ज्या संघाने मिळालेले आहेत हात मिळवून झाले त्यांनी मात्र डगआउटच्या दिशेने जा. एक स्पर्धा लाख मोलाची. चला संपूर्ण टीम अशा एका बाजूने साहेबांना भेटण्यासाठी येतील. एका लाईनअप मध्ये या. यस लाईनीमध्ये येऊया. पहा जवळजवळ या स्पर्धेमध्ये 12 संघ आणि 800 आणि 300 खेळाडू या स्पर्धेमध्ये शिरकत करतायत आणि विशेष करून पहा साहेबांसमेत हात मिळवणी एक प्राऊड मोमेंट आमच्यासाठी आहे. आणि इथे पहा विजयजी पावले सर आहेत, त्याचबरोबर अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत, त्याचबरोबर त्यांचे पदाधिकारी सचिनजी चव्हाण आहेत, त्याचबरोबर चेतन भाऊ पाटील आहेत, राहुलभाई शिरसड आहेत. म्हणजे ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या समवेत मात्र साहेब देखील उपस्थित आहेत आणि साहेबांच्या सानिध्यामध्ये आपण पाहतोय या प्रत्येक खेळाडूशी मात्र या ठिकाणी हात मिळवणी केली जाते. का हात मिळवू नये? कारण की आमचा हात तुमची साथ हा आमच्यासाठी मोलाचा अभिमान. यस पहा इथे प्रत्येक टीम या ठिकाणी भिडली आणि थरार होणार आहे. या 5व्या लीग मध्ये 5व्या पर्वामध्ये सन्मान होणार आहे प्रत्येक खेळाडूचा. यस मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा देखील तुम्हा सर्वांचे लाडके सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व म्हणजे आदरणीय विराजदादा नाईक साहेब व त्यांच्याच समेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा देखील आपल्याला संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 संघ आणि क्रिकेटचा महासंग्राम आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चेक भारत. येस दोन्ही संघ जे मॅच मध्ये येणार आहेत त्यांना निवेदन आहे की समोरच्या दिशेने 2 डगआउट आहेत. या डगआउट मधूनच टॉस जिंकलाय. त्याला चॉईस आहे की तुम्ही कुठल्या बाजूने गाईड घेणार आहात, म्हणजे खेळाडू पक्ष तुम्ही आहात याची नोंद घ्या. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्या. यस जाऊया जिथे संघ नोंद घ्या. आर्यन 11 आपण टॉस जिंकलात का? तर आपण टॉस जिंकला असेल तर आपल्यासाठी खेळाडू कक्ष निवडण्याची संधी आहे. समोरच्या दिशेने खेळाडू कक्ष आहे याची नोंद घ्या. आर्यन 11 शेडगेवाडी. यस खुर्च्या देखील घेऊन जायचे आहेत याची नोंद घ्या. या बाजूला नाहीये समोरच्या दिशेने पवेलियन तुम्हाला समोरच्या दिशेने आहे. 2 पवेलियन आपल्यासाठी. समोरूनच खेळाडू येतील डगआउट मध्ये. एकही खेळाडू डगआउटच्या बाहेर जर आढळला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. विषय आपला खोकला की ठोकला, विषय आपला खोकला की ठोकला. नादाला लागायचं नाही रामच्या नादाला लागायचं नाही. अरे नावात पावर हाय राम मी बत्ती शिराळकर हाय. नावात पावर हाय राम मी बत्ती शिराळकर हाय. थँक्यू डीजे मास्टर. मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा देखील आपण पाहिला. तुम्हा सर्वांचे लाडके युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व आणि शिराळा तालुक्यातील युवकांचा तारणहार अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय विराजदादा नाईक साहेब. आज जर आपण पाहिले ना तर आदरणीय पवार साहेबांचे विचार प्रत्येक युवकाच्या मनामध्ये ताईत करण्यापासून खऱ्या अर्थाने प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांची उपस्थिती देखील आपण पाहिली या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी. साहेब आपल्याकडे येतो. खऱ्या अर्थाने आपल्या सानिध्यामध्ये
शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या माध्यमातून 32 शिराळा प्रीमियर लीग आणि युवराज म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो. विराज सर, आपलं येणं खरं येणं नाही तर सोन्यावरून सोनं आहे. जिथे सोनेरी क्षणांमध्ये हा सुवर्ण महोत्सव रचला गेलाय, अक्षरामध्ये कोरला गेलाय. या 32 शिराळाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये हे पान नवीन कोरलं गेलंय आणि आपलं येणं खऱ्या अर्थाने आम्हाला आणखी प्रभावित करतंय. सचिन सर, आज जी मेहनत केलीत ना ती खऱ्या अर्थाने पणाला लागली. अध्यक्ष साहेब, आपण जी मेहनत घेतली त्याचा खऱ्या अर्थाने शीर्षक टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळाले. जिथे 32 शिराळा प्रीमियर लीग, विशेष करून या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिलेले आमचे विराजभाई नाईक यांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित हा मानसन्मान करणार आहोत. आणि आपण पाहतोय जिथे या स्पर्धेच्या दरम्यान सातत्याने पाहायला मिळालंय, जिथे तर आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि आज ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन या मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रमला जो माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला. प्रत्येकाला असं वाटतं की विराज भाऊ माणूसच आपला. आज जर आपण पाहिलं ना तर ज्या नेतृत्वाचा आपण विचार केला ना, जे नेतृत्व साऱ्यांना पटलं, मागं अटलं, पाऊल पुढे जे टाकलं, विचार दणकट पोलादी मनगट आबाजसुद्धा झोकलं. युवकांच्या साठी सातत्याने खऱ्या अर्थाने शिराळा तालुक्यातील एक लढवय्या युवा नेता म्हणजे आदरणीय विराजदादा नाईक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक चे जिल्हाध्यक्ष, तुम्हा सर्वांचे लाडके आणि 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक युवकासाठी युवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांचा एक विशेष शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन चला फिडिंग त्वरित लावून घ्या. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि सर्व टीमना मी विनंती करतोय की ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल त्यावेळेस लाईनअप करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे. ज्यावेळेस इनिंग संपेल त्यानंतर देखील लाईनअप करूनच तुम्हाला मैदानाच्या बाहेर यायचं आहे. याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. येस, बोथ टीम्स प्लीज एका गोष्टीकडे अटेन्शन द्या. तुमच्यापर्यंत नियमावली एक विशेष करून आम्ही सांगत आहोत, जिथे आमचे ऑफिशियल्स पाहायला मिळालेत. विराज सर, या स्पर्धेमध्ये जे ऑफिशियल्स आहेत ना, ज्या ऑफिशियल्स म्हणजे पंच, या पंचांनी फार मोठी किमया केली आहे. जे आंतरराष्ट्रीय आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या टेनिस क्रिकेटमध्ये गाजवल्या जातात ते पंच आपल्याला या व्यासपीठावरती उपलब्ध झाले, जिथे शशी साडम, रुपेशजी सावंत आणि हेमंत कोळी असे 3 ग्रेट पंच आणि खऱ्या अर्थाने एक क्वालिफाईड पंच आहेत. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये ही 32 शिराळा प्रीमियर लीग. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्या की जो निर्णय असेल ना पंचांचा, ऑन फील्ड डिसिजन, थर्ड अंपायरचा निर्णय असेल, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला आम्ही काही नियमावली आहे ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवू थोड्याच वेळामध्ये. मात्र ऑन फील्ड डिसिजन, थ्रो आणि बाकीच्या गोष्टींचा जो निर्णय आहे तो ऑन फील्ड डिसिजनच असेल. त्याच्यावरती कमिटीकडे कोणताही संघ किंवा संघ मालक येणार नाहीत, याची देखील नोंद घ्या. संपूर्ण टीम्स ज्या 12 संघ खेळत आहेत त्यांनी याची संपूर्णपणे खात्रीशीर नोंद घ्या. येस, त्याचबरोबर जे मैदानाच्या आतमध्ये फोटो सेशन करणारी जी टीम आहे त्यांना निवेदन आहे की चला आता मात्र खेळायला आपण सुरुवात करतोय.
त्याचबरोबर आणखी एक नियमावली आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. अध्यक्षांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचलेली आहे की या ठिकाणी अंपायर कॉलच असेल जो रिव्ह्यूसाठी असेल, टीमला रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्या. अंपायर थिंकिंग असेल, अंपायरला जर वाटलं की आम्ही इथे रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे तर पंच आमच्यापर्यंत कॉल देतील, तदनंतर मात्र तो रिव्ह्यू घेतला जाईल याची देखील नोंद घ्या. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 4 ओव्हरची मॅच आणि 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि अवघ्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 3 षटकं देखील पूर्ण करायचे आहेत, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. चार ओव्हरची मॅच आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. एक ओव्हर पॉवर प्ले असेल. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 आणि 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. जी स्वप्न पाहिले ना या 5व्या पर्वामध्ये 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन ने भरपूर दिवसाची मेहनत आणि ते स्वप्न मात्र आज सत्यात उतरताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 5व्या पर्वामध्ये 12 संघांचा सहभाग. 12 संघ फाईट करतील. विजेता कोण होणार या प्रश्नाचं उत्तर मात्र खऱ्या अर्थाने रविवारी आपल्याला जरूर पाहायला मिळेल अंतिम दिवसामध्ये. परंतु या स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. युथ आयकॉन ऑफ 32 शिराळा युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले नेतृत्व, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष, युवकांचा तारणहार म्हणून सातत्याने प्रत्येक सांगली जिल्ह्यातील युवक ज्यांच्याकडे पाहतो ते म्हणजे आदरणीय वीरदादा नाईक साहेब व त्यांच्याच समेत अनेक मान्यवर त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे सल्लागार आदरणीय सचिनदादा चव्हाण साहेब की आपल्या शुभ हस्ते तुम्हा सर्वांचे लाडके, युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व आणि विकास हेच माझं धोरण, युवा ताकद, युवा जोश, आदरणीय विराजदादा नाईक साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देव भव आणि आदरणीय विराजदादा